नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये एक प्रेरणादायी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सम्राट प्रसेनजीत सामाजिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था संचालित लहुजी विद्यार्थी संघानं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शनाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. हा भव्य कार्यक्रम नागपूरच्या शंकरनगर चौक येथील श्री साई सभागृह वोकहार्ड हॉस्पिटल इथे संपन्न झाला. प्रास्ताविकातून संस्थेच्या यशाचा आढावा मांडण्यात आला. संस्थेने नागपूरच्या बर्डीसारख्या प्राईम लोकेशनवर अकॅडमी सुरू केली असून तिथे इंग्लिश स्पीकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीचे क्लासेस पूर्णपणे मोफत घेतले जातात. संस्थेचं यश म्हणजे प्रफुल्ल जाधव यांची मुंबई येथे टॅक्स इन्स्पेक्टर पदी निवड, आयुष्य तिरळे यांची IIT रुडकी उत्तराखंड इथे निवड, सूरज लोखंडे BDS डॉक्टर तर कुमारी कांचन वानखेडे हिची पोलीस खात्यात निवड झाली आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर वानखेडे, प्रसिद्ध उद्योजक संजय सोनटक्के, वर्धेचे सहकार अधिकारी गजानन सनेसर, पंजाब नॅशनल बँकेचे सिनियर मॅनेजर प्रशांत अवसरे, सेंट्रल बँकेचे मॅनेजर प्रवीण ढोके आणि अकोला पोलीस अकॅडमीचे पोलीस निरीक्षक महादेव खंडारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुचेता कांबळे यांनी भूषवलं तर उद्घाटन देवेंद्रजी काटे यांच्या हस्ते झालंय. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होतं 3 प्रमुख मार्गदर्शक. पहिले मार्गदर्शक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ साठे यांनी अण्णाभाऊंचं जीवन, साहित्य आणि संघर्ष यावर ओजस्वी भाषण केलं. प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षण घेऊन केवळ स्वतःचा विचार न करता समाजाला मदतीचा हात द्यावा आणि अण्णाभाऊंचे विचार घराघरात पोहोचवावेत असं आव्हान त्यांनी केलं. दुसरे मार्गदर्शक दिल्लीच्या JNU विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड यांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन देशातील नामांकित संस्थांमध्ये शिक्षण घ्यावे आणि RT सारख्या संस्थांचा लाभ घ्यावा असं मोलाचं मार्गदर्शन केलंय. तर तिसरे मार्गदर्शक डॉक्टर आशिष तायवाडे यांनी 10वी-12वी नंतरच्या करिअरच्या संधी, प्रवेश प्रक्रिया, वसतिगृह, शिष्यवृत्ती आणि देश-विदेशातील शिक्षणाबद्दल सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात एक हृदयस्पर्शी क्षण पाहायला मिळाला. प्रसिद्ध उद्योजक संस्थेचे सल्लागार संजय सोनटक्के यांनी सुरतच्या उच्च शिक्षणासाठी 2.5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच BDS पूर्ण केलेल्या डॉक्टर सूरज लोखंडे या विद्यार्थ्याला MDS आणि ओरल सर्जन होण्यासाठी 3 वर्षाचा खर्च 21 लाख आहे. प्रथम वर्षाची फी 7 लाख रुपये गरज असून त्यासाठी मदतीचं आवाहन करण्यात आलंय. यावेळी समाजातील गुणवंतांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये गौरव वाघमारे, प्रणाली कांबळे, राजेश साळवे, डॉक्टर देवेन खंडारे, डॉक्टर धनश्री निखाडे, डॉक्टर पद्मश्री पगारे, कांचन वानखेडे, ॲडव्होकेट अमोल खंडारे, ॲडव्होकेट प्रांजली काळे, वैशाली कांबळे तसेच इयत्ता 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते कॉलेज बॅग मोमेंट देऊन गौरव करण्यात आला. संस्थेने भविष्यात दुर्लक्षित आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी JEE आणि NEETचे ॲडव्हान्स क्लासेस अल्पदरात सुरू करण्याचे नियोजन जाहीर केलंय. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कविता ताकतोडे यांनी केलं. प्रास्ताविक प्रभाकर शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन सचिन तेलंगे यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक किरणकुमार मनुरे, इंजिनियर रवींद्र खांडेकर, राजू वानखेडे, राजू खडसे, प्रकाश लोखंडे, सोहम ठाकरे, सुभाष साळवे, शेखर गवळी, विनोद बावणे, प्रशांत वानखेडे, आकाश सनेसर, रिंकू ससाणे आणि इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. अशाच समाज प्रबोधनाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सत्य पोलीस टाइम्स. हयातीत वेगवेगळ्या संस्था उभ्या केल्या. त्याच्यापैकी सिद्धार्थ हॉस्टेल असेल किंवा मिलिंद कॉलेज असेल किंवा त्यांनी उभ्या केलेल्या वेगवेगळ्या शिक्षण संस्था असतील, वर्तमानपत्र असतील, वेगवेगळे संघटना असतील, फेडरेशन असेल, शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ त्यांच्या स्वप्नातलं असेल, तर या संस्था, या संघटना ज्या उभ्या केलेल्या आहेत, या संस्था, या संघटना ज्ञानाचं खरं जे स्वरूप आहे ते ज्ञानाचं खरं स्वरूप व्यक्त करण्यासाठी उभ्या केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आधुनिक काळामध्ये यापूर्वीचे आपले मार्गदर्शक सांगत होते की आपण सगळे जात समाजातले माणसं आहोत. खरं म्हणजे आपण सगळे प्रज्ञावंत आहोत. मी सचिन भाऊ काही ठिकाणी गाणं ऐकत होतो आणि फार मोठे शाहीर आहेत ते, आणि ते सहज गाणं काय होतं, मांग मी मांग फिरतो माझ्या जातीचा पांग. तुम्ही ऐकलंय का हे गाणं? ऐकलंय ना? दुसरं गाणं काय,
आपण जसं लहानशा मुलांच्यावर प्रेम करतो तसं प्रेम त्या अण्णाभाऊंना मिळायला पाहिजे होतं, ते अण्णाभाऊंना मिळालं नाही. त्याचं कारण एकच होतं की त्यावेळेची असलेली जाती व्यवस्था. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंना 1.5 दिवसाच्या शाळेनं नाकारलं, अण्णाभाऊला धुडकावून लावलं, त्या शाळेतून हकलून लावलं. पण अण्णाभाऊ साठेंच्या मनामध्ये एक जिद्द आहे, एक प्रचंड चीड आहे या व्यवस्थेच्या बद्दल की ही शाळा माणसामध्ये भेद करणारी ही शाळा, एकाला वेगळं आणि दुसऱ्याला वेगळं समजणारी ही शाळा मला मान्य नाही. आणि म्हणून ही जरी शाळा मला शिक्षण घेऊ देत नसेल तरी सुद्धा मी मास्तराच्या विना मास्तर मी शिक्षण घेणार. आणि अण्णाभाऊंनी हे करून दाखवले. अण्णाभाऊंनी हे सिद्ध करून दाखवले की माणसाला जर शिकायचं जर ठाण मांडलं. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.